नमस्कार मित्रांनो, आज आपण मोबाईल ॲपद्वारे पीक पाणी नोंदणी कशी करायची या संदर्भात माहिती घेणार आहोत। पीक पाणी नोंदणी करण्यासाठी आवश्यक असणारे जे ॲप आहे ते ॲप आपल्याकडं मोबाईलमध्ये असणं जरुरीचं आहे। पीक पाहणी DCS अशा पद्धतीचं ते ॲप आहे। ते ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची स्क्रीन दिसणार आहे। त्यामध्ये स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा स्क्रीन दिसेल। त्या स्क्रीनमध्ये आपल्याला हंगाम खरीप नोंदणीसाठी 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर हा हंगाम दिलेला आहे आणि संपूर्ण वर्षासाठी संपूर्ण वर्षभरासाठी तो हंगाम नोंदणीसाठी आपल्याला राहील। तर आपलं गाव ज्या महसूल विभागामध्ये येतं त्या महसूल विभाग आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे। उदाहरणार्थ मी या ठिकाणी पुणे असा महसूल विभाग नोंदवला। त्यानंतर हा तुम्हाला इथं जो बाण दिसतोय त्या बाणावरती क्लिक करायचं आणि मग तुम्ही पुढच्या स्क्रीनवरती गेल्यानंतर तुम्हाला शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे। शेतकरी म्हणून लॉग इन केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे। मी या ठिकाणी मोबाईल नंबर माझा जो असेल शेतकऱ्याचा तो टाकू शकता। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला दिसेल। हे ॲप आहे पीक पाहणी व्हर्जन 3.0.2। आता तुम्ही अगोदर सुरुवातीला पीक पाणी या ॲपवरती जे रजिस्ट्रेशन केलेलं असेल, खातेदार नोंदणी केलेली असेल, तर ती खातेदार नोंदणी केल्यानंतर त्या मोबाईल क्रमांकाला तुम्हाला संकेतांक मिळाला असेल, त्याला आपण पासवर्ड म्हणूया। ओके, जर तुम्ही लॉग इन केलेलं नसेल सुरुवातीला तर तुम्ही या ठिकाणी नवीन खातेदार नोंदणी जी आहे ती नवीन खातेदार नोंदणी सुद्धा करू शकता आणि संकेत क्रमांक मिळवू शकता। तर अशा पद्धतीनं नवीन खातेदार नोंदणी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता। जर तुमची खातेदार नोंदणी झालेली असेल तर तो जो संकेतांक आहे तो तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आता मी समजा यात खातेदाराचं नाव निवडलं। या ठिकाणी मी एक खातेदाराचं नाव निवडतो आणि मग त्यासाठी लागणारा जो संकेतांक आहे तो संकेतांक मी या ठिकाणी प्रविष्ट करतो। त्यानंतर मला अशा पद्धतीची स्क्रीन इथं मिळते। त्या स्क्रीनमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत पहा। कायम पड किंवा चालू पड नोंदवा, पीक माहिती नोंदवा, बांधावरची झाडे नोंदवा, अपलोड, पीक माहिती मिळवा आणि गावचे खातेदारांची पीक पाहणी, अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत। तर यामध्ये आपल्याला पीक माहिती नोंदवण्यासाठी हा ऑप्शन आपण निवडायचा आहे। त्यानंतर चालू पड कायम पड नोंदवण्यासाठी हा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे। आपल्या बांधावर काही झाडं असतील, फळझाडं वगैरे, तर तो नोंदवण्यासाठी आपल्याला हा ऑप्शन निवडायचा आहे। आता आपण पहिल्यांदा पीक माहिती कशी नोंदवायची ती बघूया। तर मी समजा खातेदार आहे आणि माझ्या खात्यामधून मी लॉग इन केलेलं आहे। तर आता मला माझ्या असणारं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रावर मी ज्या पिकाची लागवड केलेली आहे त्याची मला माहिती नोंदवायची असताना मी याच्यावरती पीक माहिती नोंदवावरती लॉग इन करणार, क्लिक करणार। त्यानंतर मला माझा खाते क्रमांक निवडायचा आहे। पहिल्या ह्याच्यात खाते क्रमांक दिसतोय तो अनिवार्य आहे। तुमचा खाते क्रमांक तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता। त्यानंतर भूमापन क्रमांक, जो भूमापन क्रमांक असेल तो भूमापन क्रमांक तुम्ही या ठिकाणी नोंदवू शकता। त्या ठिकाणी असणारं क्षेत्र तुम्हाला दिसेल आपोआप। त्यानंतर तुम्हाला जो हंगाम आहे तो हंगाम निवडायचा आहे, खरीप वर्ष, संपूर्ण वर्ष वगैरे वगैरे। तर संपूर्ण वर्ष किंवा खरीप हंगाम तो तुम्ही जर निवडला, तर समजा खरीप हंगामात तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी जे काय तुम्ही पीक पेरलेलं आहे त्या पिकाचा वर्ग तुम्ही या ठिकाणी निवडू शकता। ते पीक एक पीक निर्भेळ पीक आहे का मिश्र पिकं तुम्ही घेतलेली आहेत त्या अनुषंगानं तुम्ही
त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पॉली हाऊसमधलं पीक आहे का शेडनेट हाऊसमधलं पीक आहे त्या अनुषंगानं त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. एक पीक असेल तर निर्भेळ पीक, बहुपीक असेल तर बहुपीक, त्या पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्हाला गोष्टी दिसतील. ओके. तर समजा निर्भेळ पीक मी इथं निवडलं तर निर्भेळ पिकाचा प्रकार फळबाग लागवड आहे का पीक आहे. तर फळबाग असेल तर फळबागवर तुम्ही क्लिक करू शकता, पीक असेल तर पीकवरती तुम्ही क्लिक करू शकता. समजा मी पीकवरती क्लिक केलं. पिकांची किंवा झाडांची नावे इथं लिस्टमध्ये दिलेली आहेत. जी पेरणी तुम्ही केलेली असेल किंवा जी फळझाडं तुम्ही लावलेली असतील त्याची नावं या ठिकाणी येतात. त्या पद्धतीनं तुम्ही सिलेक्ट करू शकता. समजा तुम्ही मुगाची लागवड केलेली आहे तर या ठिकाणी मुगाचा ऑप्शन जो आहे तो क्लिक करू शकता तुम्ही, मूग. आणि तुमचं जे क्षेत्र असेल त्या ठिकाणी ते क्षेत्र संपूर्ण क्षेत्रावरती असेल तर संपूर्ण क्षेत्रावरती क्लिक केलं तर संपूर्ण क्षेत्र येतं. तर आता जे काय ऑलरेडी क्षेत्र आहे या ठिकाणी ते ऑलरेडी भरून झालेलं असल्याकारणाने इथं 0-0 असं येते. किंवा तुम्हाला त्या एकूण क्षेत्रापैकी ठराविक क्षेत्रावरतीच त्याची तुम्ही लागवड केली असेल तर तेवढाच तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता. समजा तुमचं 1 एकर क्षेत्र आहे 40 आर, तर त्यापैकी 20 आरवरती तुम्ही मूग लागवड केली आहे तर तुम्ही 20 त्या ठिकाणी भरू शकता. त्या पिकासाठी जे काही जलसिंचनाचे साधन आहे ते तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता. जलसिंचित असेल तर कोरडवाहू तुम्ही निवडू शकता, खाजगी कालवा असेल तर खाजगी कालवा निवडू शकता, सरकारी कालवा असेल सरकारी कालवा. अशा पद्धतीनं जे तुम्हाला त्या ठिकाणी जलसिंचनाचे साधन असेल ते तुम्ही निवडू शकता. सिंचन पद्धती कोणती वापरता तुम्ही, ठिबक, तुषार, प्रवाही सिंचन, अन्य प्रकारे सिंचन, ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता. आणि लागवडीचा दिनांक तुम्ही त्या ठिकाणी भरायचा आहे, म्हणजे ज्या दिवशी पेरणी केली त्या दिवशी तुम्ही ते भरायचं आहे. समजा मी एखादं क्षेत्र आहे कोरडवाहू तर त्याच्यावरती मी कोरडवाहूची चित्र केलं. सिंचन पद्धती येणार नाही अजलसिंचित असल्याकारणानं. लागवडीचा दिनांक तुम्ही जो असेल, समजा काही जूनमध्ये काही जणांची पेरणी झालेली असते, जूनच्या शेवटच्या आठवड्यात, जुलैच्या पहिल्या आठवड्यात, तर आपण एक टेंटेटिव्ह डेट 1 जुलै भरूया आणि ओके म्हणूया. पुढे गेल्यानंतर पुढे जावरती क्लिक केलं तर जो काही तपशील राहिला असेल तो तुम्हाला भरावा लागेल. आणि त्या पद्धतीनं तुम्ही पुढं जायचं आहे. पुढे तपशील घेण्यासाठी क्षेत्र नसेल काही शिल्लक तर ते क्षेत्र नाही असं म्हणणार. तर क्षेत्र असेल तर त्या पद्धतीनं क्षेत्र पुढं गेल्यानंतर पुढची जी स्टेप आहे त्या ठिकाणी तुम्हाला पिकांची छायाचित्र काढावी लागतील आणि ती छायाचित्र झाल्यानंतर तुम्हाला ते पीक अपलोड करावं लागेल. ते अपलोड केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल की पीक अपलोड झालेलं आहे म्हणून, आणि तुम्हाला असं त्या पद्धतीनं त्या ठिकाणी पिकांची माहिती पहामध्ये तुम्हाला पिकांची माहिती या ठिकाणी अशा पद्धतीनं दिसेल. तर अशा पद्धतीनं तुम्ही पीक पाणी नोंदवू शकता. त्यानंतर चालूपड कायमपड तुम्हाला जर नोंदवायची असेल तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून त्या ठिकाणी तुमचा जो खाते क्रमांक आहे तो खाते क्रमांक येणार. त्यानंतर तुमचा गट क्रमांक आहे, गट क्रमांक त्या ठिकाणी तुम्ही निवडू शकता. त्यातलं क्षेत्र तुमचं एकूण गट क्रमांकातलं दिसतं. त्यानंतर कुठला प्रकार आहे, चालू पड आहे का कायम पड आहे. कायम पड असेल तर तुम्ही कायम पड नोंदवू शकता. चालू यावर्षी तुम्ही पडीक क्षेत्र ठेवलं असेल तर चालू पड नोंदवू शकता. या दोन्हीपैकी कुठलाही एक ऑप्शन त्या ठिकाणी तुम्ही निवडू शकता. आणि ते क्षेत्र किती आहे चालू पड कायम पडीचं ते क्षेत्र तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता. आणि त्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढं जे स्क्रीन येईल त्यामध्ये तुम्हाला त्या पड क्षेत्र जे आहे त्याचा फोटो अपलोड करावा लागेल, अक्षांश रेखांश आहे. अशा पद्धतीनं तुम्ही चालू पड पण नोंदवू शकता. त्यानंतर बांधावरची झाडे नोंदवायची असतील तर त्याच्यावर क्लिक करू शकता. त्यानंतर कुठल्या खाते क्रमांक आणि कुठल्या गट नंबरमध्ये तुम्ही ती बांधावरची झाडं आहेत त्या पद्धतीनं तुम्ही नोंदवू शकता. त्या ठिकाणी बांबू, रबर, महू अशा पद्धतीनं जेवढी झाडं असतात ती झाडं त्या पद्धतीची तुम्हाला नोंदवण्याची इथं सुविधा आहे. समजा कडुनिंबाचे झाड आहे तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करून झाडांची संख्या किती आहे, समजा 1 झाडांची संख्या असेल
किंवा 2 झाडांची संख्या असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही ते नोंदवू शकता. एक नोंदवली संख्या तर या ठिकाणी जे कॅमेऱ्याचा ऑप्शन दिसतोय तुम्हाला या ठिकाणी, तर इथं तुम्हाला ती छायाचित्र अपलोड करायची आहेत आणि तुम्ही ते छायाचित्र घ्यायचं आहे आणि मग तुम्ही या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तर इथं जर छायाचित्र घेतलं नाही तर छायाचित्र घेणे आवश्यक आहे. तर छायाचित्र घेतल्यानंतर ती माहिती अपलोड होईल. आता बांधावरची झाडांची माहिती अपलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बांधावरची झाडे माहिती पहा असं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल की कुठल्या गट क्रमांकात किती झाडांची संख्या नोंदवलेली आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही बांधावरची झाडे नोंदवू शकता. गावाचे खातेदारांची पीक पाहणीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी करता येते. तर कुणाची पीक पाहणी केलेली आहे, आपली केलेली आहे का, तर त्या ठिकाणी आपली पिकांची माहितीसुद्धा इथं भरलेली असते, ती दिसू शकेल तुम्हाला. अशा पद्धतीनं तुम्ही आपली पीक पाणी नोंदवू शकता. धन्यवाद.